हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि आज आपण बघतोय एकदम सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणी, आणि तीही आपण बघा एकदम सोप्या पद्धतीने कमी वेळात कमी साहित्यामध्ये बनवलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ही कुकरमध्ये बनवतोय, त्यामुळे आपला वेळ तर वाचणारच आहे. यासोबत आपला जो भांड्यांचा पसारा आहे तो सुद्धा कमी होणार आहे. आणि बघा दिसायला किती मस्त दिसते. अजिबात तांदूळ वगैरे तुटलेले नाही आहेत. एकदम परफेक्ट अशी झालेली आहे. आणि जेवढी दिसायला मस्त दिसते ना, तर चवीला सुद्धा तेवढीच मस्त आहे. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आणि ही बिर्याणी बनवायला तुम्ही एकदम कमी वेळात बनवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की याला बनवायला जास्त तामझाम नाही आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला आपल्याला काय करायचं ना, एक वाटण बनवून घ्यायचं आहे. फक्त थोडीशी पूर्वतयारी करायची आहे, म्हणजे बनवायला अजिबात वेळ लागणार नाही. तर बघा, आता एक मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्यामध्ये 2 इंच आलं घेतलेलं आहे. त्यानंतर मुठ्ठीभर कोथिंबीर घेतलेली आहे. आता यामध्ये मी 7 ते 7 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर 7-8 मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत हिरव्या. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 10 ते 12. आणि आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला वाटून घ्यायचं आहे. बघा, मी यामध्ये या व्यतिरिक्त काही वाटलेलं नाही आहे. फक्त लसूण, कोथिंबीर आणि आलं आणि मिरची बस. तर बघा, वाटण आपलं तयार झालेलं आहे. चला मग आता आपण पुढची प्रोसेस करूयात. तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, अजून एक प्रोसेस करायची आहे. आणि आज हे करून ठेवलं ना, की तुमची रेसिपी एकदम परफेक्ट होणार आहे. तर बघा, आता कांदा तळून घ्यायचा आहे. तर आपल्याला बिर्याणीमध्ये जो हलका ब्राऊन कांदा असतो ना, तो वापरायचा आहे. तर त्यासाठी बघा, मी तेल गरम केलं आहे आणि त्यामध्ये हे 5 ते 6 कांदे आहेत, जे मी असे स्लाईस करून घेतलेले आहेत. त्यांना काय करायचं, आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. तर कांदा मस्त फ्राय करून झालेला आहे. बस तुम्हाला या 2च पूर्वतयारी करण्याची गरज आहे. तर कांदा फ्राय करून झालेला आहे. याला आपण काढून घेऊयात. कांदा एकदम मस्त कुरकुरीत असा दिसतोय बघा. तर आता आपण करूयात पुढची प्रोसेस. तर आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं आहे. तर त्यासाठी बघा, मी चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो. चिकन व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी घालते आहे चिकन मसाला. तर हा मी इथे 1 ते 2 चमचे घातलेला आहे. लाल तिखट घातले आहे 1.5 चमचा. त्यानंतर इथे धने पावडर 1 चमचा घातलेली आहे. गरम मसाला घालते इथे अर्धा चमचा. आणि त्यानंतर 1 चमचा जिरा पावडर, हळदी घालते अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ घालते. तर मिठाचं प्रमाण थोडंसं मी जास्त ठेवलेलं आहे. आणि इथे घालते एक बारीक चिरलेला टोमॅटो. त्यानंतर जे आपण वाटण बनवून ठेवलं होतं ते इथे घालायचं आहे. तर संपूर्ण वाटण इथे मी घालून घेते यामध्ये. आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे दही. तर दही इथे मी अर्धी वाटी वापरलेलं आहे. तर अर्धी वाटी आपण इथे दही घालतोय. दही जास्त आंबट नाही घ्यायचं आहे. आणि आता घालायचा आहे जो आपण तळून ठेवला होता कांदा, तो इथे घालायचा आहे. 2 मुठी घालायचा आहे. आणि या सगळ्याला मस्त मॅरिनेट करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलेलं आहे, कारण आपण जो तांदूळ वापरणार आहोत तो न शिजवता इथे घेणार आहोत. मग तांदळाचं सुद्धा आपल्याला मीठ इथे घालायचं आहे. त्यामुळे थोडंसं मिठाचं प्रमाण मी इथे वाढवलेलं आहे. आणि सगळे मसाले एकजीव असे करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित त्याला लावून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे तुम्ही एकदा बिर्याणी बनवूनच बघा, एकदमच चविष्ट लागते. आणि कोणी जर का पाहुणे वगैरे येणार असेल तर तुम्ही झटपट ही बनवू शकता. अजिबात वेळ पण लागणार नाही. आणि जे पाहुणे येतील ते सुद्धा तुमची तारीफच करतील. तर बघा, आता सर्व मसाले मॅरिनेट करून झालेले आहेत. चला तर मग आता आपण याला कुकरमध्ये बनवायला घेऊयात. तर कुकरमध्ये आता मी तेल घालते आहे. इथे मी 2 ते 3 चमचे तेल घातली आहे. तर बिर्याणी बनवत आहोत त्यामुळे थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे. आता यामध्ये घालायचे तर सुके मसाले. तर इथे मी तमालपत्र घालत आहे. खडे मसाले वापरायचे आहेत आपल्याला. तर बघा, आता तमालपत्राच्या नंतर इथे घालायचं आहे जिरं 1 चमचा, लवंग घालायचे 10 ते 12, काळी मिरी 10 ते 12, 5 ते 6 हिरवी इलायची, चक्रफूल आणि दालचिनी घालायची आहे. आणि सगळ्याला मस्त परतून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथे ना तर सेपरेट पाणी घालण्याची किंवा पाणी ओतून घेण्याची काही झंझट आहे, किंवा मग वेगवेगळं भात शिजवायचं, वेगळं ग्रेव्ही करायची, काहीच झंझट नाही आहे बघा. तर अशा प्रकारे तुम्ही एकदम झटपट बनवू शकता. आता बघा, मसाले आपले मस्त एकदम
परतले गेलेले आहेत. यामध्ये मी मॅरिनेट चिकन घालून घेते. तर चिकन मॅरिनेट साठी आपण कमसे कम याला एक 5 ते 7 मिनिटं ठेवून दिलेलं होतं. तर 5 ते 7 मिनिटाच्या नंतर यामध्ये आपण घालून घेतलेलं आहे आणि चिकन पुन्हा आपल्याला काय करायचं असं मस्त परतून घ्यायचं आहे. तर यामध्ये लगेच पाणी नाही घालायचं आहे. चिकनला व्यवस्थित काय करायचं आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे बघा असं मंद आचेवरती. तर काय करायचं आहे असं चिकन परतलं गेलं ना की काय होतं यामधला जो मसाल्यांचा खुशबू आहे ती एकदम चिकनमध्ये जाते आणि चिकन काय होतं एकदम मस्त ज्युसी असं होतं. तर बघा आता मस्तपैकी ना मी असं चिकन 1-2 मिनटं मीडियम फ्लेमवरती परतून घेतलेलं आहे बघा आणि दिसायला किती मस्तच दिसते एकदम ग्रेव्ही. तर हे जेवढं दिसायला मस्त दिसते ना तर चवीला तेवढीच मस्त होती ही बिर्याणी. आता आपण लेअरिंग करूया. तर यावरती मी घालते तळलेला कांदा. जो आपण कांदा तळून ठेवला होता तर थोडासा कांदा मी अजून बाजूला ठेवणार आहे म्हणजे नंतर मला वापरायला होईल. आता यावरती मी घालते तांदूळ. तर बासमती तांदूळ इथे मी घेतलेले आहे. तर तांदूळ मी 15 मिनटं अगोदर धुवून ठेवले होते. तर ते इथे मी घालून घेते. तांदळाचे लेयर इथे घालते. तांदूळ हा कच्चाच आहे. पूर्णपणे अजिबात त्याला शिजवलेलं नाही आहे. फक्त आपण याला धुवून घेतलेला आहे. आता यावरती मी घालते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. जर तुमच्याकडे पुदिना असेल तर तोही तुम्ही वापरू शकता. आता पुन्हा घालायचा तळलेला कांदा. तर बघा अशा प्रकारे कांदा यावरती घालून घ्यायचा आहे, पसरवून घ्यायचा आहे व्यवस्थित. त्यानंतर आता इथे यामध्ये आपल्याला घालायचा आहे रंग. तर खाण्याचा रंग मी इथे घालत आहे. तुम्ही या जागेवर केसर वापरू शकता. तर मी ते 3 प्रकारचे रंग वापरत आहे. थोडासा मी सुरुवातीला लाल कलर घातलेला आहे. त्यानंतर थोडासा मी इथे हिरवा कलर घालत आहे आणि त्यानंतर थोडासा आपल्याला इथे पिवळा कलर घालायचा आहे. याने काय होतं दिसायला सुंदर दिसते. बाकी नाही घातलं तरी चालेल कारण याचा चवीशी काही संबंध नाही आहे. आता यामध्ये मी घालते 2 चमचे साजूक तूप आणि बघा एकदम कलरफुल अशी ही बिर्याणी दिसायला दिसत आहे ना. पण रंग जर तुम्हाला वाटलंच की नाही घालायचा आहे तर केसर थोडा वेळ दुधामध्ये भिजवून ठेवा आणि मग तो घाला. तर आता बघा यामध्ये पाणी घालायचं आहे. तर जेवढा मी तांदूळ घेतलेला आहे तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे. म्हणजे 2 कप मी तांदूळ घेतला आहे तर 2 कप पाणी घेतलेलं आहे. हे नॉर्मल टेम्परेचरवर आहे आणि यामध्ये मी पुन्हा थोडंसं भातापुरतं मीठ घालते आणि याला मिक्स करून घेते. पाणी वगैरे गरम वगैरे घेतलेलं नाही आहे. आता याला वरनं घालून घ्यायचं आहे पाणी असं. तर इथे फक्त लक्ष ठेवा की जेवढा तुमचा तांदूळ असेल ना तर भाताचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण एकदम तुमचं इक्वल पाहिजे. आता कुकरचं झाकण लावायचे आणि याची शिटी काढून घ्यायची आहे. तर आपल्याला काय करायचं ना 2 ते 3 शिट्या मीडियम फ्लेमवरती याच्या काढून घ्यायच्या आहेत. हे बघा आता कुकरची आपली शिटी झालेली आहे. अशाच प्रकारे काय करायचं ना एक मीडियम फ्लेमवरती याला व्यवस्थित शिजून द्यायचं आहे आणि जेव्हा आपण कुकरच्या शिट्या होऊन 3 शिट्या झाल्यावरती काय करायचं आहे याची लगेच वाफ जाऊन द्यायची नाही आहे. याला मीडियम फ्लेमवरती शिजून घेतल्यानंतर 10 मिनटं गॅस बंद केल्यावर असंच ठेवून घ्यायचं आहे. तर 10 मिनटाच्या नंतर मी कुकर खोलली आहे. आता यावरती मी थोडंसं लिंबाचा रस घातला आहे आणि थोडासा तळलेला कांदा घातला आहे आणि बघा एकदम मस्त असा हा आपला कुकरमध्ये भात तयार झालेला आहे. अजिबात तुटलेलं नाही आहे आणि ही चिकन बिर्याणी एकदमच चविष्ट अशी होते. चल प्लेटिंग करून घेऊयात आपण आणि बघा कुकरमध्ये आपण बनवलं आहे तरी परफेक्ट शिजलेलं आहे. चिकनसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे. अजिबात करपलेलं वगैरे नाही आहे आणि तांदूळसुद्धा आपला एकदम परफेक्ट असा लांब आहे. तर आता आपण काय करू याला प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर बघा दिसायला किती मस्त सुंदर अशी दिसते बिर्याणी. तर आणि कोणी म्हणणार सुद्धा नाही की आपण ही कुकरमध्ये बनवली आहे अगदी झटपट. तर बघा किती मस्त दिसत आहे. रंग घातल्यामुळे त्याचा जो बिर्याणीचा तांदळाचा रंग आलेला आहे एकदम अप्रतिम भन्नाट आलेला आहे आणि चव तर एकदम विचारूच नका. पूर्ण घरभर याचा सुवास सुटलेला आहे. एवढी ही मस्त बिर्याणी झालेली आहे बघा. तांदूळसुद्धा परफेक्ट आहे. चिकनसुद्धा शिजलेलं आहे. तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच नवनवीन रेसिपी ट्राय करत राहा आणि भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.